खूप खूप धन्यवाद. वळूया आपण मॅचच्या दिशेने. गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित सुरेश बालमामा म्हात्रे चषक 2024 चा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. श्री कालिका माता खारबाव विपक्ष गावदेवी भादबड या दोन टीम मध्ये ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच त्या मॅच दरम्यान कॉम्बॉक्स मध्ये माझ्या समवेत जॉईन होत आहेत द व्हॉइस ऑफ गोरसाई भिवंडी सुभाष धुमाल सर. खूप खूप धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहचान संदीपजी वखारे. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय कालिका माता खारबाव विपक्ष गावदेवी भादबड या दोन संघामध्ये. अतिशय सफल स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. मॅचला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. त्या ठिकाणी अगदी रिस्की रन कंप्लीट केली आहे. अगदी बरोबर. जोखीम पत्करली होती खरं तर ही धाव घेण्यासाठी आणि या धाव देखील पूर्ण केली जाते. मनोज म्हात्रे आपण पाहतोय या एका धावने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन करतोय. पहिल्या बॉलवर पहिली धाव त्या ठिकाणी लागली जाते. मनोज म्हात्रे विथ मनीष ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. तर प्रल्हाद नाईकच्या माध्यमातून पहिलं षटक फेकलं जात आहे. फ्रंटलाईन गोलंदाज टीम गावदेवी भादबडच्या माध्यमातून. या वेळेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. अप्रतिम फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या भले जोरदार अपील पंच मात्र जमत नाहीयेत. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. यस, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. लेग स्टिक कुठेतरी मिस करत होता चेंडू आणि त्या कारणास्तव सुनील म्हात्रे सर त्या ठिकाणी सहमत नाहीयेत. अगदी बरोबर. पंचाचा योग्य निर्णय पाहायला मिळतोय कारण इम्पॅक्ट इस्टर्नच्या बाहेर पाहायला मिळाला होता. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख सुरुवात त्या ठिकाणी प्रल्हाद नाईकच्या माध्यमातून. अगदी बरोबर. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरप्ले सुरुवात करताना प्रल्हाद नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत लालचंद तरे. चेंडू उचलतोय, फेकी करतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा जोखीम पत्करली होती ही धाव घेण्यासाठी आपण पाहतोय. अगदी पहिली धाव घेण्यासाठी जोखीम पत्करली होती आणि यावेळी ही जोखीम आपल्याला पाहायला मिळत नाही. धाव मात्र पूर्ण केली जाते. संघाची धाव संख्या 8. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आउटफील्ड मधील एक दमदार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्थातच लालचंद तरे चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद धावा धावफलकावर आहेत. 9 धावा. 9 धाव आपण पाहतोय या कालिका माता खारबाव संघाचे धावफलकावर. मात्र जमेची बाजू आपण पाहतो. संदेश कुठल्या प्रकारचा गडी इथे बाद झालेला नाही. 10 विकेट शेष आहेत आणि तुमचे जेव्हा 10 विकेट शेष असतात तेव्हा तुम्हाला फटकेबाजी करण्याचं लायसन मिळतं आणि ते लायसन सध्या कालिका माता खारबाव संघासमोर खारबाव संघाकडे पाहायला मिळत आहे. नक्कीच. आणि त्या दरम्यान श्री कालिका माता खारबाव टीमला संतोष पाटील, राजू चव्हाण, महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपलं तिघांचंही हार्दिक स्वागत आहे. दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज प्रल्हाद नाईकने ज्या प्रकारे हे षटक फेकलंय आणि आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर जादूगर कैलास नाईक. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन. तर यष्टीरक्षकाच्या मागे देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर
सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंटला देखील एक क्षेत्ररक्षक. या बलेचा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूपर्यंत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. हा चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय मनोज आणि मनीष या 2 फलंदाजांमध्ये आणि परिणामस्वरूप 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते 11 धावा. यस वारंवार रिक्स पाहायला मिळते त्या ठिकाणी. एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये करण्यासाठी रिक्स घेतला जातोय. नक्कीच जोखीम पत्करला जाईल कारण दोन्ही टीमची नजर पहिल्या चषकावर आहे. कैलास नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय. कैलास नाईकचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये भरपूर व्हेरिएशन आहे. ऑफ ब्रेक लेग ब्रेक मध्ये मध्ये वेग देखील पाहायला मिळतोय. अर्थातच ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये तर वेग परिवर्तन व्हेरिएशन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि नक्कीच ते सर्व काही कैलास जाधवकडे आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 12 धावा. आपण सामना पाहतोय अंतिम कालिकामध्ये खारबाव विरुद्ध गावदेवी भादवड या 2 संघामध्ये. या चषकाचा विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. षटकातील पुढचा बॉल. कैलास नाईक पुन्हा एकदा. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक लालचंद तरे झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. डॉक्टर मनीष बॅक टू द डगआउट. अतिशय चांगलं जज केलं होतं त्या ठिकाणी. लालचंद तहरेच्या माध्यमातून एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला विकेटचं पतन. डॉक्टर मनीष बाद झाला. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर. तिसऱ्या क्रमांकावरती डावखुरा फलंदाज मनोज डॅनी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. मात्र आपली क्षमता जी आहे ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. दोन्ही टीम्सने भरपूर इम्प्रेस केलं या टुर्नामेंटमध्ये. मात्र अंतिम विजेता कोण? गावदेवी भादवड की श्री कालिका माता खारबाव? श्री कालिका माता खारबाव की गावदेवी भादवड? कैलास नाईक पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल मिस टाइम झालाय. फटका फसलाय. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. मनोज डॅनी बॅक टू द डगआउट. अडकवताना आपण बघतो या खारबाव संघाच्या फलंदाजांना बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बादून फेलमध्ये परतताना 2 फलंदाज लागोपाठ बाद केले जातात. आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर कैलास जादूगर आपण पाहतोय. यस मनोज डॅनी अल्ला पावली परतलाय कारण पहिल्याच बॉलवर झेलच्या स्वरूपात बाद झालाय. कॉटन बॉल पाहायला मिळाला. आणि आता मात्र नवीन फलंदाज उमेश कारभारी. आणि हॅट्रिकसाठी गणेश केनी दादांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जर जादूगर कैलास नाईक विकेट हॅट्रिक पूर्ण करतो ते. विकेट हॅट्रिक चेंडू.
या वलेचा बॉल भरपूर चांगला होता, बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, चेंडू मात्र निर्धाव गेलाय. तर अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती, 2 गडी बाद, 12 धावा धावफलकावर आहेत. टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारला हे मात्र आतापर्यंत दाखवून दिलंय धुमालसर गावदेवी भादवड टीमने. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताची. कारण गावदेवी बहादूर संघाच्या गोलंदाजांनी पूर्णपणे संघनायकाचा जो विश्वास आहे तो सार्थ ठरला. पहिलं षटक पहिलाच नायकाने हाताळलं, त्याच्या षटकामध्ये ते 9 धावा खर्च केले त्या. आणि त्यानंतर जादूगर कैलास नायकाचं षटक सुपरचे उपर राहिलेलं आहे, कारण या षटकामध्ये त्याने फक्त इन बिन 3 धावा खर्च केलेले आहेत आणि 2 फलंदाज महत्वाचे टिपलेले आहेत. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलीकडे 12 धावा. यस, पूर्णपणे संघर्ष करतोय त्या ठिकाणी श्री कालिका माता खारबाव संघ. मात्र मी तर म्हणेन संघर्ष करत असताना तुम्ही खचून जाऊ नका, कारण संघर्ष करण्याची संधी देव त्याच लोकांना देतोय ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आणि संघर्ष करत असताना मात्र अजूनही 2 संघर्षमय षटकं बाकी आहेत, ज्यामध्ये पलटवार कदाचित पाहायला मिळेल का? नक्कीच पलटवार करण्याची क्षमता इथे फलंदाजांकडे. आपण पाहतो मनोज म्हात्रे सलामीला सलामीवर आणि त्यानंतर उमेश कारभारी सध्या हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जात आहे आणि प्रयत्न करावे लागतील, कारण महत्वाचा सामना आहे, अंतिम सामना पाहायला मिळतोय. नक्कीच रांजणोली मैदान कोण विसरेल. उमेश कारभारीच्या बॅटमधून 11 बॉलवर 11 चौकार आले होते. तर क्षमता जरूर मोठी आहे, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. षटक क्रमांक 3 शैलेश बॉलिंग ट्रॅकवर आलाय. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण उमेश कारभारीला पाहतोय. या वलेचा बॉल भरपूर चांगला होता. यस, बाईकच्या स्वरूपात ही धाव आली आहे. अर्थातच मनोज म्हात्रे त्या ठिकाणी बीट झाला होता, यष्टीरक्षक देखील बीट झाला होता, सिंगल आली आहे. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आपण उमेशला पाहतोय. शैलेश बॉलिंग ट्रॅकवर, पुढचा बॉल. या वलेचा बॉल पॉइंट रिझन मधून डीपला जातोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे, फक्त आणि फक्त एकच धाव. धुमालसर मॅचची सुरुवात षटकातील दुसऱ्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे धावांवर अंकुश लावलाय. कोणत्या प्रकारे बिगिट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं आपण पदे कालिकामध्ये कारभार संघाचे फलंदाजांना. पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने डीपला जातोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. लालचंद तरे चेंडू फेकी करतोय. त्या दरम्यान यस, ओव्हर थ्रो झालाय. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. यस, ओव्हर थ्रो झाला. आपण पाहिलं, थ्रो जर कलेक्ट केला असता तर कदाचित फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं, मात्र त्या उलट झालंय. 2 धावा अधिक त्या ठिकाणी मिळाल्यात. 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 17 धावा. तिसरं षटक मार्गस्थ शैलेश गावदेवी बहादूर संघाकडून तिसरं षटक धावलंय. शैलेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. रन आउटची विकेट. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. उमेश कारभारी बॅक टू द डकआउट. न्यू बॅटर किशोर आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये 5व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. यस, फलंदाजी भरपूर खोलवर आहे टीम खारबाव मध्ये देखील.
या बलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचल्यात. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. फक्त आणि फक्त सिंगल डबलने सॅटिस्फाईड आहेत त्या ठिकाणी टीम खारबावचे फलंदाज. कारण आपण पाहतो मोठे फटके येत नाहीत आणि सिंगल डबलवर भर देताना आपण पाहतो कालिकामध्ये खारबाव संघाच्या फलंदाजांना क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर सध्या केला जातोय खारबाव संघाच्या फलंदाजाकडून. षटकातील शेवटचा बॉल. या बलेचा बॉल बॅकफुटवर जाऊन पॉईंट रिझनमधून खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक डीप पॉईंटला आहेत. चेंडू अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे पहिल्या 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 गडी बाद धावा धावफलकावर आहेत. 2-20 20 धावा. 3 बाद 20 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय कालिकामध्ये खारबाव संघाची नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी बहादूर या संघाविरुद्ध अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुदत्त 40+ मानकुले अजित सुरेश बालेमामा मात्रे चषक 2024 मधील कालिकामध्ये खारबाव विरुद्ध गावदेवी बहादूर या 2 संघामध्ये. 3 षटकाची समाप्ती दिली. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 20. पहिलं षटक प्रल्हाद नाईक याने हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केले होते. दुसऱ्या षटकामध्ये जादूगर कैलास नाईक याने फक्त आणि फक्त इनमिन 3 धावा खर्च करून 2 सफलता अर्जित केल्या होत्या. आणि त्यानंतर शैलेश मात्रे याने आपल्या षटकामध्ये तिसरं षटक हाताळताना 8 धावा खर्च केल्या होत्या. यस मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी न करें ये तो गलत बात है. कोशिश प्रयत्न अधिक करावे लागतील शेवटच्या ओव्हरमध्ये. कारण पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर कुठेतरी पारडं जे आहे ते जड पाहायला मिळते गावदेवी बहादूर टीमचं. मात्र शेवटच्या षटकामध्ये पलटवार करावं लागेल कालिकामध्ये खारबाव संघाला. पहिल्या 3 षटकामध्ये धावा ज्या हवा होत्या त्या धावा आलेल्या नाहीत. मात्र या षटकामध्ये खारबाव संघाचे फलंदाज नक्कीच धावांकडे जातील. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतील. कारण एक चांगलं आव्हान गावदेवी बहादूर संघाला देण्याचा प्रयत्न करतील. यस अगदी बरोबर आहे. एकंदरीत पहिल्या 3 षटकामध्ये वार तर झालाय, मात्र पलटवार पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर संजय म्हात्रे. 20 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पहिला बॉल संजय म्हात्रे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. यस या बलेस तोडलंय फोडलंय सर्वांना मागे सोडलंय. बॉलला उडवलंय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. द आर्क आणि आउट ऑफ द पार्क ही चर्चा खरं तर संदेश आणि मी समर्थन कक्षामध्ये करत होतोय. आणि ती चर्चा रंगत असताना हा षटकार आपण पाहतो या फलंदाज मनोज म्हात्रेच्या बॅटमधून. यस अगदी बरोबर आहे. तुमची भविष्यवाणी या ठिकाणी खरी ठरली आहे. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं पहिल्याच बॉलवर षटकार येईल आणि तो आलाय. आणि धावसंख्या 6 ने वाढवून होती. धावपल्याकडे 26 धावा. 26 आक्रमणाला सुरुवात आपण पाहतोय. एक तर ठोकलाय, अजून काही ठोकेल का हे देखील पाहावं लागेल. संजय म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वलेचा बॉल जोरदार अपील. पंच सहमत आहे त्या ठिकाणी. यस एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी. यस विक्रम नाईक सरांनी आपला निर्णय मागे घेतलेला आहे. बॅट कट 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. 27 धावा धावफलकावर झाल्यात. या बलेचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगली वापसी करताना आपण बघतोय संजय म्हात्रे पहिल्या चेंडू षटकार खर्च केला तर त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केलेली आहे. यस कमालीचं कमबॅक. मात्र अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 3 बॉलमध्ये किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. हवा तसा संपर्क नाहीये. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. पंचांनी मात्र
तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे त्या ठिकाणावरना रनआउटसाठी. यस, धावचित आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. नक्कीच या ठिकाणी तपासलं जात आहे की रनआउट आहे का. अगदी वारंवार या ठिकाणी तपासलं जात आहे कारण डिसिजन जो आहे तो भरपूर क्लोज आहे. यस, व्हेरी क्लोज. भरपूर क्लोज आहे त्या ठिकाणी डिसिजन. नक्कीच वेल जरूर या ठिकाणी घेतला जातोय कारण एक योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नक्कीच टेक्निकल टीमच्या माध्यमातून डिसिजन आलाय आमच्यापर्यंत. फलंदाज सेफ आहे, नॉट आउट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 28-28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच मी तर प्रशंसा करेन ओम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून ज्या प्रकारे हा डिसिजन दाखवला गेला. व्हेरी क्लोज, भरपूर क्लोज होता परंतु एक योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल, बॅटची मोठी गाडा लागली आहे. खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय, थांबत नाहीये, निघून गेलाय सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. ते आकार धावसंख्या 4 ने वाढून होते. ते धावफलकावर 32 धावा. शेवटचं षटक आणि संदेश आपण मध्ये शेवटच्या षटकामध्ये शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. यस, कुठेतरी सन्मानजनक धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते आहे कारण श्री कालिका माता खारबाव टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील बॉलिंग अटॅक चांगला आहे. षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. संजय म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने, चेंडू कार्पेटच्या साने जातो. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड पाहायला मिळते आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकाची समाप्ती 34. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 35 35 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. आपण पाहतोय गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित सुरेश बालमामा मात्रे चषक 2024 चा अंतिम सामना आणि अंतिम विजेता बनण्यासाठी गावदेवी बादवट टीम समोर 35 धावांचे लक्ष्य आहे. तर त्या उलट अंतिम विजेता बनण्यासाठी
नक्कीच या 35 धावा रोखायच्या आहेत श्री कालिका माता खारबाव टीमला. मॅचला थोड्या वेळा सुरुवात होईल, तोपर्यंत ऐकूया आपण डीजे अभि. वळूया आपण मॅचच्या दिशेने. 35 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे श्री कालिका माता खारबाव टीमने गावदेवी भादवड टीम समोर. नक्कीच शेवटची मॅच या स्पर्धेतील आपण या ठिकाणी अनुभवतोय. लक्ष आपण पाहतोय 35 धावांचा आणि सरासरीचा विचार केला तर 8.50च्या सरासरीने प्रतिषटकामध्ये धावा झळकावे लागतील. यस, मंजिलें उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मैच की सुरुवात ऐकूया द वॉइस ऑफ गोरसे भिवंडी सुभाष धुमाल धुमाल धुमाल. नक्कीच हौसले बुलंद ठेवावे लागतील. इथे मात्र कालिका माता खारबाव आणि गावदेवी भादवड संघाला देखील या चषकावर जर नाव कोरायचं असेल तर नक्कीच चांगलं प्रदर्शन करावं लागेल. 35 धावांचं लक्ष आणि 35 या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी गावदेवी भादवड संघाकडून सलमजूर जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय कैलास आणि संजयच्या रूपाने. तर पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र गोलंदाज उमेश कारभारी याच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. उमेश कारभारी गोलंदाजी मार्कवर फ्रंटलाईन गोलंदाज कालिका माता खारबाव संघाकडून पाहायला मिळतोय. तर गावदेवी भादवड संघाकडून इनिंगला सुरुवात केला जातोय कैलास नाईकच्या माध्यमातून. कैलास नाईक आणि संजय म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला मिडऑन रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. तो म्हणते एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. थोडंसं मिसफील्ड आणि परिणाम स्वरूप 2 धाव पूर्ण.
2 धावने कैलास आपलं अकाउंट ओपन करतो आणि 2 धावने अकाउंट ओपन होत आहे गावदेवी भादोड या संघाचं. आपल्या टीमने लक्ष किती धावांचं उभं केलंय हे मात्र प्रत्येक खेळाडूला लक्षात घ्यावं लागेल आणि लक्षात घेऊनच फलंदाजी करावी लागेल. यस, तर पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा कैलास जादूगरच्या बॅटमधून. 35 या लक्षाचं पाठलाग इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलेला आहे. चेंडू इनफिल्डच्या वरून निघून जातोय सीमा पार. मेडिकल रिझर्व मधून हा चौकार. यस, हा तर ट्रेंडमार्क शॉट आहे कैलास नाईकचा. अप्रतिम फटका. 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. 4 ने धावफलक 6 वर पोहोचलाय. धावसंख्या 6 आपण पाहतोय बिनबाद. 35 या लक्षाचं पाठलाग अंतिम सामन्यामध्ये करताना गावदेवी भादोड या संघ. कैलास नाईक आणि संजय म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय सलामीवीरांची. तर पहिले षटक उमेश कारभारी हाताळतोय. इथे मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका. खराब क्षेत्ररक्षण मिड ऑफ रिझनमध्ये आणि जिथे 1 धाव होते ते 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. चुकी केली जाते आणि चुकीला माफी नाही. यस, फलंदाजी करत असताना देखील किशोर त्या लयमध्ये दिसून आला नाहीये आणि आता मात्र क्षेत्ररक्षण करत असताना देखील चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी. धावसंख्या 2 ने वाढून होते तिथं आपल्याकडे 8 धावा. अंतिम सामना आपण बघतोय खारबा विपक्ष भादुवाड या 2 संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला पॉईंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉईंट रिझनला जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाजाने. एका धावेने संघाची धावसंख्या भादोड संघाची पाहायला मिळते. तिथं आपल्याकडे 8 धावा. भादोड संघ 35 या लक्षाचं पाठलाग करताना आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. सरळ निघून जातोय एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. या चेंडूवर मात्र चांगली वापसी पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आपल्याकडे 9 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावदेवी भादोड संघाची धावसंख्या 35 या लक्षाचा पाठलाग करताना धावफलकावर 9 धावा. यस, चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज उमेश कारभारीच्या माध्यमातून आणि संदेश आपण बघतो जी सरासरी आवश्यक हवी होती 8.50 ची सरासरी देखील क्रॉस केलेली आहे गावदेवी भादोड संघाने. टिट फॉर टॅट जसाच तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. कारण गावदेवी भादवड टीमच्या माध्यमातून जे पहिलं षटक फेकलं होतं त्या षटकामध्ये देखील 9 धावा खर्च झाल्या होत्या. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कालिकामध्ये खारबा संघाकडून सज्ज होतोय मनोज डॅनी. मनोज डॅनी याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलेला आहे. डॅनी याला मात्र समोरील संघाला हानी पोचवावी लागेल जर खारबा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. काही विकेट्स घ्याव्या लागतील आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडू देखील फेकणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल सुभाष धुमाल सर. अगदी बरोबर आहे. इकॉनॉमिकल षटक हाताळू लागेल मनोज डॅनी याला जर सामन्यामध्ये या खारबा संघाला वापसी करायची असेल तर. डॅनी अगदी व्हिलन प्रमाणे डॅनी बनावं लागेल प्रतिस्पर्धी संघासाठी. मनोज डॅनी गोलंदाजी ट्रॅकवर. सामनावीर फलंदाज कैलास नाईक. केवळ चेंडूला पुश केलेला. पुश करू खुश राहू. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. इथे मात्र आपण पाहतोय या दोन्ही
फलंदाजाने 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. नाही, अशा प्रकारच्या चुका जर तुम्ही कराल तर मात्र पराभव जवळ असेल तुमच्या. अगदी बरोबर, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चुकांवर चुका आपण पाहतो या सध्या कालिकामध्ये खारबो संघाच्या. मनोज डॅने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय सुरेख फटका आपण पाहतो. मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर तिथे फलंदाजाने केला होता. केवळ गोलंदाजीच्या गतीचा वापर करताना फटका केला होता लेट कटचा. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 13 वर पोहोचते. 13 धाव 35 लक्षाचा पाठलाग गावदेवी भादोड संघ करतोय. दुसरं षटक मनोज डॅने हाताळतोय. कृपया वेळ खर्च करायचा नाही, लगेच खेळ सुरू करायचा आहे. मनोज डॅने राटा मोर द स्टंप. इथे फ्री केलेल्या चेंडूला मनगटाचा वापर, मनगटी फटका पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. अगदी थंड डोक्याने फलंदाजी करताना पाहतोय कैलास नाईक. जणू काही डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करतोय. 35 लक्षाचा पाठलाग लक्षात घेऊन फलंदाजी केली जाते. धावसंख्या 15. धावसंख्या 35 धावा. तर लक्ष्याचं पाठलाग करताना 15 धावा धावप्लेवर झलकल्या गेलेल्या आहेत. मनोज डॅने पुन्हा एकदा रोड एंड करून वळताना आणि पुन्हा एकदा सामना करत कैलास नाईक. इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. अंतिम क्षणी आपण पाहतो या द्विधा मनस्थितीमध्ये खरं तर फलंदाज सापडला होता आणि पंचांकडे अशाभूत नजरेने देखील पाहिलं होतं. मात्र पंच आपल्या भूमिकेवर ठाम. पंचांकडून कुठल्या प्रकारचा इशारा नाही. धावसंख्या 15. इथे मात्र चेंडूला पाठवले ते फाईन लेग रिजन मधून सीमा पार चौकार. धावसंख्या 19. हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करताना आपण बघतो या गावदेवी भादोड संघ. एकोणीस धावा बिनबाद गावदेवी भादोड संघाची या चांगली सुरुवात धावांचा पाठलाग करताना आपण बघतो आणि खास करून कैलास नाईक ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय. इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न, जोरदार अपील
अतिशय जोरदार अपील तिथे पाहायला मिळते. मात्र पंच सहमत नाहीत. 2 षटके समाप्त झाले. 2 षटके समाप्तीनंतर गावदेवी भादोड संघाची धावसंख्या धावपलीकडे 19 धावा. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 16 धावांची इथून आवश्यकता आहे गावदेवी भादोड संघाला सामना जिंकण्यासाठी. बिनबाद गावदेवी भादोड संघाची धावसंख्या सध्या पाहायला मिळते 19 धावा. धावसंख्या 19 आपण पाहतो. या 2 षटके समाप्त झाले. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी करण्यासाठी कार्यक्रमात खारबाव संघावरून गोलंदाज किशोर पाटील. इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक का तिथे मिसफील्ड करतो आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. मौका भी दिया और चौका भी दिया. इथे मात्र चुकांवर चुका केल्या जातात आणि चुका माग देखील ठरतात खारबाव संघाला. धावसंख्या चौकाने वाढते. तेवीस धावा. आता मात्र इक्वेशन पुन्हा एकदा बदलते. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि या प्रयत्नात अखेर फलंदाज धावचीत होतो. पहिला फलंदाज बाद होताना संजय म्हात्रेच्या रूपाने. गोलंदाजांना योग्य ती साथ नक्कीच क्षेत्ररक्षणाने दिलेली नाही आणि तेच कारण कदाचित खारबाव संघाच्या पराभवाचं देखील असू शकतो. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. इथून वापसी करेल का खारबाव संघ पाहावं लागेल. मात्र गावदेवी भादोड संघ ज्याप्रमाणे कैलास नाईक फलंदाजी करतोय चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. पंचांनी या सामना झाल्यानंतर ज्या वेल्स आहेत त्या आपण स्वतःच्या ताब्यात घ्यायच्या आहेत. पंचांची जबाबदारी असणार आहे. बेल्स आपल्या ताब्यात घ्यायच्या. अन्यथा पंचांच्या फी मधून नक्कीच बेलची फी कपात केली जाईल. धावसंख्या 24. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाज. डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे. मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. धावसंख्या 26. करार ऑपरेटचा फटका पण पाहतोय. या एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या धावपलिकावर 27 धावा. इक्वेशन अतिशय सोपं बनत आहे गावदेवी भादोड संघासाठी.
फ्लिक केलेल्या चेंडूला मिडविकेट रिझन मध्ये एक धाव फलंदाजांनी पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न आणि 2 धाव अतिशय वेगाने फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने वाढत्या धावफलकावर 2 ने वाढून होती ती 29 धावा. इथून केवळ आणि केवळ 6 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी भादवड संघाला. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सात चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. इक्वेशन सोपं गावदेवी भादोड संघासमोर पाहायला मिळते. कैलास नाईक सलामीला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. एक बाजू लावून ठेवलेली आहे. यावेळी मात्र स्वीप केलेल्या चेंडूला पॅडल स्वीप आणि चेंडू निघून जातोय फायनल एक रिझर्व मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार आणि विजयाच्या समीप आता मात्र गावदेव भादोड संघ. हा फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अतिशय सोपं समीकरण इथे पाहायला मिळते कारण संदेश आपण पद्धत 2 धावीने दूर समीकरण सोपं आहे. मात्र भादोड संघाचा जो विचार केला तर आज मैदानामध्ये पाणी देखील बऱ्याच वेळेला आलेलं आहे. मात्र प्रतिस्पर्धी संघाला पाणी पाजण्याच्या तयारीमध्ये देखील भादोड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडला आपण मध्ये लालचंद दरे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. बजरंग पाटील शेवटचे षटक घालण्यासाठी सज्ज झालेले आहे. इथे मात्र इनसाइड आउट विजय फटका पाहायला मिळेल का आणि यस विजयी फटका आपण पाहतोय.
चला राहुल माली किशोर आपण ह्या सर्व आपल्या आयोजन कमिटी यापुढे